नमस्कार मंडळी, आज भीमाशंकरला चाललो आहे. तर तत्पूर्वी गाडीमध्ये डिझेल कमी, डिझेल भरायला चाललो आहे. डिझेल पंप शेजारीचे घरच्यांचं आवरतं तोपर्यंत डिझेल भरून येतो मी. जरा पुढच्या चाकामध्ये हवा पण कमी, ती पण चेक करून येतो. भेटतो नेहमीप्रमाणे जसं तुमच्या पण घरी होतं असं. एकटाच येऊन बसलो मी, अजून कोणी येत नाही आहे वरतून. आवरलंय तरी पण येत नाही गाईज, काय करावं. म्हणजे लेडीज लोकांचं अवघड असते, लवकर आवरतीच नाही, आवरलं तर निघते नाही. आता आम्ही तुलसी हॉटेलला थांबलोय. सकाळचे 9:30 वाजले. जसं आकाशाला थांबायचा प्लॅन होता, पण भूक इतकी लागण्यात झाली तर असं ठरलं की तुळशीला जेवण करण्यात येणार आहे. आकाशलाच प्लॅन होता, आकाश मिसळ हाऊसला थांबण्याचा. पण आम्हाला निघायचं पण घरातून 7 वाजता होतं. पण हा आळशी माणूस बघा. हा आळशी नाही, मी आज सर्वात लवकर उठले. तसं माझा डेली उठायचा टाइम आहे 11 वाजता, पण सर्वात लवकर मी 7ला उठलोय, पहाटे 7ला, आणि 8 पर्यंत रेडी झालो. अशा पद्धतीने पहाटे 8 वाजता आम्ही निघलो. 8 नाही 8:30 पर्यंत. 8ला निघायचं होतं, 8:30. मला काल बोललाय काय आपल्याला सकाळी नाही का 7 वाजता निघायचे भीमाशंकरला. तरी तेच 8:30 वाजवले. उठला 6:30ला आहे आणि निघालो 8:30ला आहे. 6:30 याचा फोन आला. मी ह्याला म्हटले उठलोय, पण टेक्निकली मी उठलेलो नव्हतो. मी एक तसं बेडवर पडून होतो. 7:30ला आवरायला चालू झालं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजून घ्या तुम्ही, धीरज जे सांगाल ते कधी होत नाही. त्या टायमिंगला तुम्ही कधी निघणार नाही. 1 तास बफर ठेवायचा. 1 तासाचा बफर ठेवायचा तुम्ही, त्याचा अर्थ नाही. आता आम्ही हॉटेल तुलसीत चाकणच्या पुढे नाश्ता करायला थांबलोय. येऊ शकतो नेहमी इथे. हॉटेलचा ॲम्बियन्स बघा. आता इथं बाऊला फिक्स असतं या नाशिक हायवेवर, either तुलसी नाही तर आकाश. आता मी इथं डोसा खाणार आहे आणि बाऊला एकदम भरपेट मिसळ खायची इच्छा झाली खूप. ठीक आहे, सकाळी मस्त एकदम फुल जेवण पाहिजे. आधी पोटोबा मग विठोबा या थेरीवर चालणारा माणूस आहे मी. तर मग पोटभर जेवण बघून गेला. दिवसभर काही भेटलं नाही तरी झालं. ठीक आहे गाईज, आमचा नाश्ता झालाय. हे जिबडा हॉटेल तुलसीचं. हॉटेल तुलसी ओनरचंच आहे. आता आमचा नाश्ता झालाय. आता आम्ही डायरेक्ट ऑन द वे भीमाशंकर. बरंच विनायकला आता ऍडजस्ट करावं. ऑलरेडी आम्ही सांगून ठेवलं, आता वरच ऍडजस्ट करून आम्ही ठेवलं. पटक गावी आहे भीमाशी. जर्मन माशी लवकर आपल्या ताफ्यात येणार आहे. लवकरच ताफ्यात येणार विचार चालू आहे. वरदला आता कॉलेजवरून घ्यायचं आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला येतो अवसरीला. त्याला तिथून घ्यावं लागेल आता, पिकअप करायचं. स्लाविया प्रेमी बघा, त्या ओनरला विचारतोय गाडी तरी होत असं. ॲव्हरेज वगैरे सगळं विचारून घेतलं, परफॉर्मन्स वगैरे, मेंटेनन्स सगळं विचारतोय. काय विचारत होता? गाडीचा रिव्ह्यू घेत होतो. ड्रायव्हर आहे तो. हा, ड्रायव्हर होता का? त्याला विचारलं गाडीचा परफॉर्मन्स वगैरे कसा आहे. परफॉर्मन्स 1 नंबर आहे, सस्पेन्शन वगैरे भारी म्हणे, आणि मेंटेनन्सचं काही नाही म्हणे. लोक बोलता, बट तसं नाही म्हणते. आता ज्याच्या ते चालवण्यावर आहे, आणि वर्षात एकदा सर्व्हिसिंग असते म्हणे. आणि राहिला विषय सर्वात महत्वाचा मायलेजचा. तर सिटीमध्ये 10-11 मायलेज देते म्हणे, आणि हायवेला एक 14-15 देते म्हणे. आपल्या चालवण्यावर आहे म्हणे. व्यवस्थित चालवलं तर 17-18 भेटतं. 1 लिटर लावे होते ते. पण छान गाडी, म्हणजे मला आवडती ती. बघू आता धीरजला गाडी आवडते गाईस, ती सांगताय की स्लाविया घ्यावी, आणि मेंदू म्हणतोय की एखादी CNG गाडी घ्यावी, 25-30 ॲव्हरेज असणार आहे. पण माझं असं म्हणणं आहे, काय म्हणत कशाचं ऐकव मला काही काय म्हणा, पण बघू आता विचार करू. कोणाचंच नाही ऐकू, मनाचंच ऐकू. मग आपल्याला जी आवडून ती घ्यायची, करून घ्या. कुठं CNGच्या लाईन मध्ये CNG भरत असतात. एपीवर पेट्रोल नंतर डिझेल गाडी पाहिजे. डिझेल गाडी गाईच. पण बघू, विचार करू. नेक्स्ट अपडेट तुम्हाला डायरेक्ट गाडी घेतल्यावरच देतो. आता डायरेक्ट गाडी लवकरच धीरजच्या गाडीला पेट्रोल, त्याच गाडीत ब्लॉक शोरूम मध्ये. आता आमचा खूप छान पोपट झालाय. वरदला घेतलं मनसरवर. आज वीकेंड नसल्यामुळं गर्दी नसेल. गर्दी आता अशी गंमत झाली, 1 किलोमीटर दूर लावा लागली. एवढी गर्दी, 1.5-2 किलोमीटर लांब गाडी लागली आहे. इथून गाडीने जावं लागणार आहे. गर्दी बघा किती गर्दी. वीकेंड नाही पण आज सुट्टी गुरु नानक जयंतीची.
भाऊनला वाटलं काय भाऊनला सुट्टी हो फक्त ना. मला वाटलं होतं मला सुट्टी. सगळ्यांना सुट्टी काय आज सगळ्यांना सुट्टी गर्दी बघा तुम्ही फक्त. आता इथून प्रायव्हेट व्हेकलनी मंदिरापर्यंत जावं लागेल. सांगितली फळ आहे तिथं काय टरबूज बिरबूज आत्ताच जेवण करून आलोय. शॉर्टकट घ्या. गर्दी बघा काय आता 2 किलोमीटर लांब जावं लागेल गाडीने. आता गाडी करून येतो मंदिरापर्यंत. पोलिसांनी जाऊन नाही दिलं अचानक गर्दी झाल्यामुळं. अचानक गर्दी झाली आज. बुधवारची गर्दी नसली पाहिजे तशी. मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी तत्पूर्वी आता मी रिफ्रेशमेंट घेतोय थोडं विटॅमिन डी पण घेतोय. लिंबू पाणी आणि फ्रुट्स खातोय. आता वाजले आहे सकाळचे 12:30. सकाळचे 12:30. काय आम्ही पार्टी 8 वाजता घरातून निघालोय दर्शनासाठी. मी बलेनोमध्ये उतरून CNG इको मध्ये बसलो. आता इथं डायरेक्ट मंदिरापाशी वरती गाडी जाणार आहे. 150 रुपये. काका 200 म्हणत होते, आम्ही 150 मध्ये डन केलंय. बार्गेनिंग काहीच बार्गेनिंग जमती की नाही वरत बार्गेनिंग. लोकेशन बघा एकदम टॉपचं. हे तुम्हाला पावसाळ्यात असं बघायला नाही भेटणार. पावसाळ्यात नाही बघायला भेटणार. पबजीचं माझ्या मते पबजीचं फक्त ग्लायडर पाहिजे होतं. तुम्हाला पावसाळ्यात नाही बघायला भेटणार काही. हा व्ह्यू पावसाळ्यात तर नाही भेटू शकत. जो आंखों को दिख रहा है वो मैं तुमको बता नहीं सकता. एकदम भारी खतरनाक व्ह्यू एकदम. जे मोबाईल मध्ये एवढा व्यवस्थित नाही वाटत आहे पण प्रत्यक्षात बिस्किटचे दिला आमचा बिल्ला फॅन आहे. बिल्ला फॅन बघा. लय गबुर आहे, लय गबुर आहे. एकदम भारी आहे. ऑरेंज बॉक्स आहे. दर्शनाची रांग बघा. दर्शनासाठी रांग बघा. 1 तास लागेल असं आम्हाला सांगण्यात आलंय. एकदम धार्मिक माणूस झाला आज. माणूस धार्मिकच आहे. नास्तिक माणूस पण आज धार्मिक कसं काय झाला काय कसं आहे आता. बेलाची पानं वगैरे बेलाची पानं वगैरे घेतले. सर्व घेतलंय. नास्तिकांचे पण विषय असं आहे. हो का. आलं दैव दानव नास्तिक सर्वांचे. मुख्य प्रवेशद्वार बाई. स्नॅप काढण्यास बिझी सध्या आमचा माणूस. 2 तासाच्या अथक प्रयत्नाने आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे. आता लवकर 2 तास लागले. 2 तास. इथून दाखव महादेव दाखव सर्व. 1 मिनिट. काही दर्शन घेऊन टाका आता. इथूनच पुढे काही कॅमेरा अलाउड नाही. धीरूभाई ॲज युज्युअल फोटो आणि स्नॅपमध्ये बिझी. जय महाकाल. आणि इथे आज पौर्णिमेनिमित्त वाती जाळता. इथं दिवाळीनंतरची पहिली पौर्णिमा आहे त्यामुळे इथं वाती जाळतात. काही धीरज बघा काय घेतोय. हाताला पाहिजे होतं. काही धीरज आणि वरद एकदम येडे झाले. काही जसे टॉय बघून येडे झाले. म्हणजे तुम्हाला थांबा एक डेमो दाखवते बघा. नारुतो बघा कसला विषय. स्पायडरमॅन बघा. चल आता बस झालं. खूप उशीर झाला आपल्याला. अंदर परत भेटले. ऑरेंज कॅट. संतरे कलर का बिल्ला. एटीट्यूड दिखा रहा है. संतरे कलर का है ना इसलिए एटीट्यूड दिखा रहा. संतरा कलर नाही होता एटीट्यूड नाही दिखाता. होय खाऊन पिऊन मस्त झोपलाय काय आता तो. आम्हाला जाताना भेटला तर येताना परत भेटलाय. आता आम्ही डिंबे डॅमच्या तिथं थांबलो होतो. आता मुरमुरे घेण्यात आलेलं आहे. स्नॅक्स घेतोय. मॅगीची ऑर्डर दिली आता. डिंबे डॅमचा व्ह्यू बघा. एकदम फुल भरला आहे. काही इथं घरं पण आहे. माझ्या होम इज एन्जॉईंग मॅगी इन दिस व्ह्यू गाईज. विषय वेगळा आहे. म्हणजे डायरेक्ट झोपूशी वाटतंय मला. परिस्थिती छान आहे. एकदम क्वालिटी मॅगी गाईज. एवढा कचरा आहे जरा इग्नोर करा जाऊ द्या. मॅगी आणि व्ह्यू बस खतम.